नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. कधी नव्हे तो 3-4 वर्षांनी यंदा चांगला पाऊस पडला. दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आभाळाच्या या मायेनं आनंदाश्रू उभे राहिले. शेतात तरारलेलं पीक पाहून बळीराजा खरोखरच मनोमन सुखावला. पिकाच्या रूपानं पैसा खुणावत होता, त्यामुळे दिवाळी देखील किती आनंदात गेली. भाज्या, कांदा, ज्वारी, मका, उडीद, मूग, सोयाबीन, कापूस चांगला असा तरारून वर आला असला की शेतकरी राजा खुशीत गाजरं खाऊ लागला. पण 8 नोव्हेंबरची ती काळ रात्र. त्या रात्री सुलतानी आफत ओढवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातनं बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. देशभरात चलनकल्लोळ माजला. आता या सगळ्याला 1 महिना उलटलाय, पण परिस्थितीचं गांभीर्य अजूनही कायम आहे. नोटबंदीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतकऱ्यांची पाचर मारून ठेवली अशी भावना निर्माण होते. नोटबंदीचा फटका ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना बसू शकतो याची कल्पना राज्यकर्त्यांना नसावी असं कसं म्हणायचं. कृषीप्रधान म्हणणाऱ्या या देशात बळीराजाचा एवढा सुद्धा विचार होऊ नये. त्या जिल्हा बँकांना निर्बंध घालण्यात आले, त्यामुळे परिस्थिती आणखीन बिघडली. पुढचे 50 दिवस कळ काढा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. ती मुदत संपायला अजून 25 दिवस बाकी आहेत. पण एवढे दिवस तग धरायचा तरी कसा. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी खचून गेलाय. कष्टानं शेतात पिकवलेलं सोनं माती मोल भावानं आज विकावं लागतंय. लाखाचा माल हजारात, हजाराचा माल शेकड्यात आणि शेकड्याचा माल कवडी मोलानं म्हणजे जवळपास फुकटात विकावा लागतोय. त्यात व्यापाऱ्यांनी अडवणूक सुरू केली. त्यांनी जाणीवपूर्वक भाव पाडले. जुन्या नोटा घेतल्यानंतर त्याला जास्त भाव आणि नवीन नोटा पाहिजे असतील तर कमी भाव अशी सावकारी सुरू केली. महाबीजचं बियाणं खरेदी करण्याकरता जुन्या नोटा स्वीकारण्याची घोषणा या सरकारनं केली खरी, पण महाबीजची किती विक्री केंद्र या राज्यात आहेत? एकही नाही. शेतकऱ्यांची भिस्त मग खासगी बियाणांवर. त्यामुळे पुढच्या वर्षासाठी बियाणं खरेदी करायचं तर पैसे आणायचे कुठून? त्यासाठी कोणाकडून कर्ज घ्यायचं? हे सगळे प्रश्न आज शेतकऱ्यांना पडलेत. आधीच दुष्काळानं गेले 3-4 वर्ष ग्रस्त असला आमचा शेतकरी या नोटबंदीला आता 13वा महिना आहे असं म्हणतोय. पावसानं झोडपलं आणि राजानं मारलं तर दाद मागायची तरी कुणाकडं? शेतकऱ्यांची ही अशी अडचण गोची झाली आहे. या निमित्तानं महात्मा ज्योतिराव फुले यांनी काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला होता. त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या सुलतानी संकटांचा सामना बळीराजा करणार तरी कसा? एकीकडे व्यापारी लुटतायत, दुसरीकडे सरकार लक्ष देत नाहीये, तरी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक का होत नाहीये? शेतकरी हतबल झालेत का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यात विरोधी पक्ष कमी पडतायत का? आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या या प्रश्नांची दखल आमचं मायबाप सरकार कधी घेणार आहे का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. नोटाबंदीची पाचर. नोटाबंदीची पाचर. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. नाशिक जिल्ह्यातील निफाड, चांदवड, नांदगाव ह्या तालुक्यात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. निफाड आणि चांदवड तालुक्यातील काही भाग तसंच नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात नागपंचमीच्या दरम्यान टोमॅटोची लागवड होते. यंदा या भागातील टोमॅटो हंगाम लांबला आहे. या स्थितीत खरीपाची लागवड 2 महिने लांबली असताना दसऱ्यापर्यंत संपणारा टोमॅटो दिवाळीनंतरही 50% शिल्लक राहिला आणि त्याचाच परिणाम बाजारातील टोमॅटोच्या आवकवर झाला. नाशिकसह देशातील बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढल्यानं टोमॅटोचे दर घसरले. अशातच बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश या पूर्वेकडील राज्यात चलनबंदीमुळे व्यवहार ठप्प झाले आणि त्याचा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसला. पाकिस्तान म्हणतंय इंडियाचा माल घ्यायचाच नाही, त्याच्यामुळे बॉर्डर पण बंद झाल्या आणि टमाटा जाऊ राहिला नाही. त्याच्यामुळे टमाट्याच्या याच्यावर खूप परिणाम झाला. आज 20 किलोचं कॅरेट 50 आणि 60 रुपयाला शेतकरी देत आहे. 1 कॅरेट तयार करायला शेतकऱ्याला 150 ते 200 रुपये खर्च येतो. आज 50 रुपये म्हणजे 200 रुपये तो एका कॅरेट मागं शेतकरी लॉस खाऊ राहिला आहे. राज्यात खरीप, लेट खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा 4ही हंगामात टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं. मात्र रब्बी हंगामात 35% तर खरीप आणि लेट खरीप मिळून 65% क्षेत्रावर टोमॅटोचं पीक होतं. आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश ह्या टोमॅटो उत्पादन आघाडीवर असलेल्या राज्यांसह ओरिसा, गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड ह्या राज्यातील उत्पादनही ह्याच वेळी बाजारपेठेत आलं. भारतातून विशेषतः आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक टोमॅटोची निर्यात होते. पाकिस्तान, दुबई, बांगलादेश, नेपाळ, ओमान,
मालदीव, सौदी अरेबिया ह्या देशातून भारतीय टोमॅटोला चांगली मागणी असते. ह्यातील पाकिस्तान, बांगलादेश आणि दुबई हे सर्वात महत्त्वाचे आयातदार देश आहेत. या देशात भारतातून होणारी निर्यात मागील 5 वर्षांपासून सातत्यानं वाढतच राहिली आहे. मात्र पाकिस्तानाशी बिघडलेल्या संबंधाचा टोमॅटो निर्यातीवर गंभीर परिणाम झालाय. 4 वर्षापासून मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान टोमॅटो नाशिकचा मागवतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगले भाव इथे मिळायचे. बाकी आता तर हे असं झाल्यामुळे तर ते कॉलेप्सच झाले. मोठा इम्पॅक्ट पाकिस्तानने माल नाही घेतल्यामुळेच झाला आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असून कृषी आधारित निर्यातीवर तोडगा, चलन तुटवडा तसंच निर्यात सुरू झाल्यास टोमॅटोच्या भावाची घसरण थांबण्यास मदत होणार आहे. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. नोटाबंदीची पाचर या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहिला तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉक्टर अनिल बोंडे. अनिल बोंडे, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत नाफेडचे सदस्य नानासाहेब पाटील. या विषयातले अत्यंत महत्त्वाचे जाणकार असे नानासाहेब पाटील आपल्या बरोबर आहेत. आणि गेले काही दिवस नोटाबंदीची ही घोषणा झाल्यानंतर नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये, खानदेशामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर, कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दररोज जाऊन अभ्यास करणारे आमचे पत्रकार, नाशिक ब्युरोचे चीफ योगेश खरे हे देखील आपल्या बरोबर आहेत. योगेश, तुझंही स्वागत. जो पहिला प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत नोटाबंदीची पाचरमध्ये, तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला प्रश्न आहे, नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? डॉक्टर अनिल बोंडे, आता आपण रिपोर्ट पाहिलात, सगळीकडे भाव पडलेले आहेत. डाळिंब 2 ते 2.5 हजार रुपये, 2.5 ते 3 हजार रुपये प्रति कॅरेट मिळायचं, विकलं जायचं, ते आता 800 ते 900 रुपयाला आलंय. संत्री 25 ते 40 हजार टनावरनं आज 10 ते 12 हजार प्रति टनावर आली आहे. कांदा 1800 ते 2000 कॅरेटवरनं 200 ते 300 रुपये कॅरेटवर आलाय. टोमॅटो 200 ते 300 रुपये कॅरेटवर, म्हणजे 2 पैसे किलोनी आता विकला जातोय. म्हणजे तो काढायचा खर्च तर सोडाच, ट्रान्सपोर्ट करायचा खर्च तर सोडाच, गाडी चढवायचा खर्च सुद्धा निघत नाहीये. एवढं होऊन जे आमचे प्रेक्षक शहरामध्ये हा कार्यक्रम बघतायत त्यांना मात्र टोमॅटो असेल, कांदा असेल, डाळिंब असेल, हे सगळं नेहमीच्याच भावाने मिळतंय. आपल्या सरकारला याची कल्पना आहे की नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांची अवस्था काय झाली? अनिल बोंडे, निश्चितच आपणा सर्वांना माहित आहे की बोला कनेक्शन बोला आवाज येत नाही. बोला आवाज नाही येत आहे. बोला. निश्चितच आपणा सर्वांना माहित आहे की नोटाबंदीच्या नंतर पहिल्यांदा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या नोटा चलनात नव्हत्या, चिल्लर चलनामध्ये नव्हती, आणि त्यामुळे शेतमालाचे काही भाव हे निश्चितपणे कमी झालेले आहे. म्हणजे संत्र्याचं उदाहरण दिलं तर साधारणतः 30,000 रुपये टनाचा संत्रा होता आणि आज साधारणतः 20,000 रुपये टनापर्यंत आलेला आहे. पण जेव्हा नोटाबंदी झाली होती त्यावेळेला तो 10,000 रुपये टनापर्यंत आला होता आणि आता हळूहळू तो 20,000 रुपये टनापर्यंत पोहोचलेला आहे. तीच परिस्थिती इतर भावाची पण झालेली आहे. परंतु या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे संपूर्णतः नोटाबंदीचाच असेल असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यासोबतच जे प्रोडक्शन झालेलं आहे त्यामध्ये भावाची चढाव उतार थोडासा होतोय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सरकारला याचं गांभीर्य निश्चितपणे आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे की रब्बी पिकाच्या साठी बियाणं घ्यायचे असेल, खते घ्यायचे असेल तर त्यासाठी नवीन नोटा जर उपलब्ध नसतील तर त्या शेतकऱ्याला चेकनी किंवा शेतकऱ्याला त्या हमी बोलीवर उपलब्ध करून देता येईल. आणि त्यासोबतच आता विधानसभेच्या सत्रामध्ये या सगळ्या गोष्टी मांडल्या जाऊन त्यावर निश्चितपणे उपाययोजना करणं आवश्यक आहे. कारण की कोणतीही गोष्ट झाली तरी फटका शेवटच्या माणसाला जर बसत असेल, त्याचा परिणाम होत असेल तर त्याला वाचवणं हे शासनाचं काम आहे. आणि आजच जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली तर यावरच्या उपाययोजना ह्या तातडीनं शासनानं सुरू केलेल्या आहेत आणि त्या उपाययोजनेमुळे मला असं वाटतं की हा निश्चितपणे आपल्याला रिलीफ मिळणार आहे. अनिल बोंडे, शासनाची जबाबदारी आहे, शासनानं उपाययोजना केली पाहिजे,
हे जे तुम्ही सगळं सांगताय हे आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं 8 नोव्हेंबर पासून, परंतु आता 8 नोव्हेंबर नंतर 1 महिना होत आलाय, अजूनही यातली काय गोष्ट झाली आहे मला सांगा. बीज खरेदी महाबीज कडून करा. महाबीजची किती आपल्याकडे विक्री केंद्र आहेत महाराष्ट्रात? एकही नाही. मला तुम्ही सांगा, आज नानासाहेब पाटील आपल्याबरोबर आहेत. नानासाहेब पाटील, हे तुम्हाला पटतंय का की आवक वाढलेली आहे, भाव वाढतायत आता म्हणे, आणि तिसरी गोष्ट नोटाबंदी जबाबदार नाही? मग नेमकं कशामुळे झालं नानासाहेब? आता अवस्था काय शेतकऱ्यांची? प्रथम डॉक्टर साहेब, एक तुम्हाला नमूद करू इच्छितो का आतापर्यंत आमच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी या नोटाबंदीचं स्वागतच केलं आहे. कारण शेतकऱ्यांची अवस्था सगळ्यांना माहीत आहे. जो आत्महत्या करायला प्रवृत्त झाला म्हणजे ज्याच्याकडे 2 नंबरचा काही विषयच येत नाही, तो माणूस मोठ्या हिमतीने असं म्हणतोय का बा नोटाबंदी झाली, हे खूप चांगलं झालं आणि तो स्वागत करतोय मोदींचं. पण येथे एक प्राकर्षाने गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे का नियोजन हा जो प्रकार असतो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था म्हणजे शेतकरी जिथे माल विकतो, APMC असेल किंवा बांधावर विकत असेल, हे सगळं नियमनमुक्त व्यवहार आहे आणि हे सगळे कॅश स्वरूपात होतात. आणि ज्यावेळेस 100% व्यवहार जर कॅश स्वरूपात होत असतील आणि जर नोटांचं शॉर्टेज येणार असेल तर त्याचा सगळ्यात मोठा फटका हा कृषी व्यवस्थेला बसलेला आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आज आम्ही एक संक्रमण काढत आहोत. खरीपाचं पीक आमचं संपलं, रब्बीची तयारी चालू आहे आणि जे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहे मग त्याच्यामध्ये आमचे द्राक्षाचे डिपिंग असतील, थिनिंग असतील, इतर कामं आणि त्याचबरोबर कांद्याच्या लागणी, ह्या वेळेस सगळ्यात जास्त वित्त पुरवठ्याची गरज शेतकऱ्याला असते. त्याला सोंगणी करायची, नवीन बियाणे घ्यायचे, खतं घ्यायचे, अशा प्रकारे त्याची गरज असताना त्याला पैसा कुठे उपलब्ध होत नाही. आणि हे व्यवहार ज्या पद्धतीने चालतात तिथं कॅश ट्रान्झॅक्शन सगळ्यात मोठे आहे. मजूर तुमची 2000ची नोट घ्यायला तयार नाही. आणि आज चलनामध्ये असं 500ची नोट आमच्याकडे अगदी कमी प्रमाणात आले आहे. एक तर 100 रुपयाची नोट, नाही तर मग 2000 रुपयाची नोट. आम्हाला मजुराला द्यायला प्रॉब्लेम. महाबीजचे दुकान, नानासाहेब, खताच्या दुकानावर जुन्या नोटा घेतल्या नानासाहेब, आता येणाऱ्या हंगामासाठी शेतकऱ्यांना, त्यांनी उदाहरण दिलं. नानासाहेब, आता येणाऱ्या हंगामासाठी शेतकऱ्यांना गर्दी वाढली, विशेषतः नानासाहेब माझं बोलणं ऐकू येतंय का आपल्याला? नानासाहेब नवीन कांदा, माझं बोलणं ऐकू येतंय का? नानासाहेब, आता येणाऱ्या हंगामासाठी जेव्हा शेतीला बियाणं खरेदी करायचंय तेव्हा ते बियाणं हमी बोलीनं खरेदी करा असं सांगितलं जातंय. खरोखरच शेतकरी हमी बोलीनं खरेदी करू शकतोय का? त्याच्याकडे चेकबुक आहे का? आपला काय अनुभव आहे? आता आमदार बोंडे काय म्हणाले आपण पाहिलं? याच्यात डॉक्टर साहेब, याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आपण कॅशलेस व्यवहार जेव्हा म्हणतो त्यावेळेस आपण चेकची भाषा करतो, पण चेक कॅश होईल याची कोणतीही शक्यता नसते. याच्याकरता एक तर ऑनलाईन पेमेंटची सोय किंवा नेट बँकिंगची सोय अशी असली तर लोक विश्वास ठेवतात. शेतकऱ्याचा चेक कोणताही दुकानदार स्वीकारायला तयार नाही. एक मिनिट अनिल बोंडे, नानासाहेब जरा थांबा. अनिल बोंडे, याची आपल्याला कल्पना नव्हती. आपण इथे येऊन शेतकऱ्यांसाठी उपाययोजना सांगताय की त्यांनी हमी बोलीवर घ्यावं, चेकनी घ्यावं. चेकवर अवस्था काय आपण पाहिलीत का? अनिल बोंडे, उदयजी, आवाज नाही येत रे. अनिल बोंडे बोला. नाही, त्यांना आवाज येतोय. अनिल बोंडे बोला. आवाज येतोय का? हो येतोय, तुम्ही बोला. आवाज येतोय का? येतोय, बोला. हा, निश्चितपणे, कारण मी ग्रामीण भागातच राहतो. ग्रामीण भागात राहतो आणि माझ्या परिसरामध्ये रब्बीचं चना आणि गव्हाचं उत्पादन घेतलं जातं. आणि आता ज्वारी निघालेली आहे आणि तूर निघते आहे, त्यासाठी सुद्धा उपाययोजना जी झाली आहे ती मी निश्चितपणे तुम्हाला सांगणार आहे. कारण की ज्वारीच्यासाठी MSP वर खरेदीचे केंद्र दोन्ही ठिकाणी म्हणजे माझ्या मतदारसंघात आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यात सुरू झाले आहे. आणि त्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करण्याची सुद्धा उपाययोजना सुरू झाली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज प्रत्येक शेतकऱ्याची बँकेचे अकाउंट झालेले आहे. कारण प्रत्येकाच्या शेतकऱ्याला अनुदान आपण बँकेच्या अकाउंटमध्ये देतो
आणि त्या अकाउंटमध्ये जे पैसे जमा असतात त्या तुम्हाला माहित आहे की ग्रामीण भागामध्ये दुकानदार आणि शेतकऱ्याचे निकटचे संबंध असतात आणि त्या निकटच्या संबंधाच्यामुळे प्रत्येकाला माहित आहे की त्याचं ठरलेलं दुकान असतं आणि त्या ठरलेल्या दुकानामधून तो बियाणं घेतो, तो खतं घेतो आणि त्या सगळ्या गोष्टी त्याला उपलब्ध होत आहे आणि त्याची शासनाने त्यासाठी फॅसिलिटेट सुद्धा केलेलं आहे. अनिल आणि बोंडे म्हणून तुम्ही मला असं कुठल्या वाटतं की अनिल बोंडे तुम्ही माननीय कुठल्या पंतप्रधान जगात नरेंद्रजी राहताय? मोदींनी सांगितलं अनिल की बोंडे ही तुम्ही संक्रा- कुठल्या ही जगात सं- राहताय मला ऐका- कळत नाही. ऐका- योगेश पूर्ण- खरे पूर्ण करू द्या तुम्ही मला. एक पूर्ण मिनिट करू द्या. योगेश खरे ही तुम्ही गावोगाव फिरताय, संक्रमणावस्था कृषी आहे. उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रत्येकाला जाताय, त्रास शेतकऱ्यांसाठी होईल. इतके चांगले त्रास अच्छे दिन होणार आलेले नाही आहेत असं का? नाही. योगेश खरे परंतु या संक्रमणा योगेश खरे. त्रास होताना सुद्धाही तुम्ही ग्रामीण भागामधल्या कोणत्याही माणसाला योगेश- विचारा, तरी पण मी या नोटाबंदीच्या साठी त्रास सहन करायला योगेश तयार खरे आहे. बोला. कारण त्यांनी आतापर्यंत जो भ्रष्टाचार सहन केलाय, प्रत्येक ठिकाणी जो भ्रष्टाचार सहन केलाय, त्यांनी जो त्रासला होता त्याच्यापासून सुटका मिळण्याची आशा त्याच्या मनात योगेश खरे निर्माण बोला. झाली आहे. हे सगळं ग्राउंड रियालिटीला धरून आहे का मला सांगा? नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज केवळ चलनबंदीमुळे हा समस्या झाली हीच नाही, तर चलनबंदीमुळे नाशिक जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आज बोला बोला. योगेश बोला. योगेश बोला. चलनबंदीमुळे सगळ्यात जास्त फटका हा नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसला आहे. कारण नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नगदी पिकं जी आहेत ती आहेत. यामध्ये सगळ्यात मोठे व्यवहार होतात ते डाळिंब, कांदा, टमाटे आणि त्याचबरोबर बाकी इतर गोष्टींमध्ये सुद्धा होतात. या ठिकाणी शेतकऱ्यांना रोख व्यवहार सगळा हा होतो, रोख पैसा दिला जातो आणि एका वेळेस शेतकऱ्यांना लाखो रुपये या ठिकाणी मिळतात. जर डाळिंब एका वेळेस आणले, एक बहार आणला तर त्याला जवळजवळ 80,000, 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये मिळतात. इतकी मोठी रक्कम कुठेही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना एकदम मिळत नाही. त्यानंतर आता थोड्या दिवसांनी द्राक्ष सुरू होणार, द्राक्ष म्हणजे सुरू झालेत पण आता मोठ्या प्रमाणात सुरू होणार. तर या ठिकाणी हे सगळे शेतकऱ्यांना 500,000च्या नोटा देऊन या ठिकाणी गंडवलं जात आहे आणि शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असताना हा दुसरी मार जी आहे हा या ठिकाणी त्यांना बसतोय. म्हणजे योगेश खरे सरळ म्हणजे योगेश खरे नोटा घेण्यासाठी बाध्य केलं जात आहे. त्यांना सांगितलं जात आहे या नोटा घ्यायच्या असतील तर घ्या. योगेश खरे म्हणजे याचा अर्थ जुन्या नोटा जर द्यायच्या असतील तर वेगळ्या प्रकारचा रेट आणि नवीन नोटा असतील तर वेगळ्या प्रकारचा रेट, अशी आताची परिस्थिती आहे. योगेश योगेश बोला. योगेश यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. अनिल बोंडे, 500च्या आणि 1000च्या जर जुन्या नोटा असतील तर वेगळा रेट आणि नवीन नोटा पाहिजे असतील तर वेगळा रेट, अशा प्रकारे दोन्ही बाजूनी शेतकऱ्यांची एक प्रकारे काय म्हणू ज्याला आपण पिळवणूक होते याची आपल्या सरकारला जाणीव आहे. निश्चितपणे काही व्यापाऱ्यांनी असा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, हे नाकारता येत नाही आणि हे शासनाच्या लक्षात सुद्धा आलं. आणि म्हणून कोणत्याही शेतकऱ्याची जर अशी फसवणूक होत असेल तर ताबडतोब त्यासाठी उपाययोजना करण्याचं सुद्धा शासनाने निश्चितपणे निर्देश दिलेले आहे. आणि त्यामध्ये आज संत्र्याची परिस्थिती अशी आहे की संत्र्यासाठी व्यापारी चेक द्यायला तयार आहे आणि शेतकरी चेक सुद्धा घेतात आहे. आणि त्यामुळं या संक्रमणावस्थेमध्ये मी निश्चितपणे सांगतो की थोडा त्रास होतोय, त्रास होत नाही असं नाही, परंतु तो त्रास सहन करायला सुद्धा शेतकरी तयार आहे आणि थोड्या काळामध्ये संक्रमणावस्था निश्चितपणे दूर होईल हा विश्वास सुद्धा सर्व शेतकऱ्यांना आहे, मजुरांना आहे, गरीबातल्या गरीब माणसाला आहे. कारण की गरीबातल्या गरीब माणसाला माहित होतं की आपला हा पैसा कुठे जात होता आणि कोण डांबून ठेवत होतं आणि त्याच्यावर नियंत्रण होण्यासाठी माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आहेत. जयंत पाटील, तुम्ही येण्या अगोदर अनिल बोंडे यांनी असं सांगितलं की आवक वाढलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की आता भाव जे शेतकऱ्यांना मिळतात ते वाढतायत. तिसरं त्यांनी सांगितलं हमी बोलीवर शेतकऱ्यांना बीज मिळायला सुरुवात झालेली आहे. नोटाबंदी या सगळ्याला जबाबदार नाही. एकीकडे 500 आणि 1000च्या नोटाचा जुन्याचा वेगळा भाव आणि नवीन 2000ची नोट पाहिजे असेल तर वेगळा भाव, अशा प्रकारे पिळवणूक चालली आहे. 2 पैसे किलोनी टोमॅटो शेतकऱ्याला विकायला लागतोय आणि आम्ही मार्केटमध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर इथे मात्र तो नेहमीच्याच भावाने घेतोय. शेतकरी दोन्ही बाजूनी नाडला जातोय. या अवस्थेला जबाबदार कोण आहे असं वाटतं आपल्याला? जयंत पाटील, तुम्ही म्हटला ते सगळं खरं आहे. या राज्यातला शेतकऱ्याची लूट चालू आहे आणि 1000 आणि 500च्या नोटा त्याच्या समोर करायच्या ज्या चालणार नाहीत हे त्यांनाही माहिती आहे.
आणि त्या नोटा पुढे करून कवडी मोलाने राज्यातल्या शेतकऱ्यांचे शेतीमालाची खरेदी करण्याचं काम मधली लोक करतायत आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात या राज्यातला शेतकरी त्याचा माल नाईलाजाने बाजारात नेऊन कवडी मोलाने विकतोय. त्यामुळं या सगळ्याला जबाबदार हे मोदींचा नोटाबंदीचा निर्णय आहे. खरं म्हणजे नोटाबंदी ही काळ्या पैशाच्या विरोधात आहे. नोटाबंदी ही परदेशातल्या लोकांनी या देशामध्ये पैसा खोट्या नोटा आणल्या त्याच्या विरोधात आहे. नोटाबंदीचे वेगवेगळे उद्देश आहेत, पण त्या उद्देश सगळेच बाजूला राहिले आणि या राज्यातल्या शेतकरी, शेतमजूर आणि चहावाल्यापासून ते या राज्यातल्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांचे व्यवसाय आज ठप्प झालेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात या देशात आशा दाखवली जाते की पुढे काहीतरी चांगलं होणार आहे. त्या आशेनं माणसं थांबलेली आहेत, परंतु नोटाबंदी करून या देशातला भ्रष्टाचार, या देशातल्या काळा पैसा याच्यावर मात करता येणार नाही. त्यासाठी वेगळ्या प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक यांना करावा लागेल. तो न करता या देशातल्या 99% जनतेला वेटीला धरण्याचं काम, 1% लोकांच्या प्रश्नासाठी 99% लोकांना वेटीला धरण्याचं काम केंद्र सरकारनं केलेलं आहे. जयंतराव, आता यावेळेला कांद्याचे भाव पडले, डाळिंबाचे भाव पडले, टोमॅटोचे भाव पडलेत, संत्र्याचे भाव पडलेत, परंतु शेतकऱ्याच्या या सगळ्या अवस्थेला सरकार धावून जाते असं आम्हाला कुठे दिसत नाहीये. म्हणजेच एक प्रकारे नोटबंदी जाहीर करताना शेतकऱ्याचा विचार झाला नाही असं म्हणायचं का जयंतराव? हो, शेतकऱ्यांचाच नाही तर या देशातला जो अनऑर्गनाइज सेक्टर मधला माणूस आहे त्या लोकांचा विचार न करता हा निर्णय घेतलेला आहे. खरं म्हणजे जर या देशात हा निर्णय घ्यायचा होता तर त्यासाठी पर्यायी व्यवस्था या गोरगरीब लोकांच्यासाठी उपलब्धी नोटांची आणि सगळ्या व्यवस्थेची करणं आवश्यक होतं. आज या देशात लोकसभेत ATM चालत नाहीये तशी अवस्था आहे. देशातल्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या त्या गावात बँका नाही आहेत, ज्या ATM तर फार लांब राहिल्या. महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर 28,000 गावातल्या फक्त 6,000 गावात बँकांच्या शाखा आहेत. त्यामुळं उरलेल्या गावातल्या लोकांना पायपीट करून दुसरीकडे जावं लागतं, त्या ठिकाणी जाऊन उभं राहावं लागतं. आज सर्व ठिकाणी दाखवलं जातंय सगळे सुखात आहेत, ते शहरात जिथे ATM आहे तिथं जाऊन आपण मुलाखती घेतोय. तुम्ही ग्रामीण भागात जावा आणि ग्रामीण भागात जिथं बँक नाही तिथं चौकशी करा. त्या शेतकऱ्याला, त्या शेतमजुराला आपल्याकडे असणारे 1,500 रुपयाच्या नोटांचं काय करायचं हा प्रश्न पडलेला आहे. आणि आपण निर्माण केलेला शेतीमाल आहे तो विकत असताना घेणारा देखील 1,500ची कारणं सांगतोय. टोटल मार्केट डाऊन झालेलं आहे. याचा परिणाम काही महिने दिसेल आणि त्याचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर देखील झाल्याशिवाय राहणार नाही. देशातल्या सगळ्याच राज्यांना हा फटका फार मोठा आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक आता GST पुढे ढकलण्याचं काम केंद्र सरकारने केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. जयंतराव, जिल्हा सहकारी बँकांवर दुष्काळात 13वा महिना म्हणतात त्याप्रमाणे निर्बंध घालायचा निर्णय या सरकारनं घेतला. त्याचा प्रचंड मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय असं दिसत नाहीये का? याचं कारण आज शेतकऱ्याला आहे ते पैसे बँकेत टाकता येत नाहीत आणि बँकेत जे पैसे आहेत ते त्याला आणता येत नाहीत. आणि ज्या मोठ्या नॅशनलाइज बँका आहेत, ज्या परदेशी बँका आहेत, त्यांची छोट्या गावांमध्ये ब्रँचेस नाहीत. जयंतराव बोला. जयंतराव, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? बरोबर आहे की शेतकऱ्याला आता शेवटचं वाक्य आलं नाही पण मी बोलतो, या राज्यात आणि देशामध्ये आपल्या या शेतकऱ्याचे पैसे बँकेत ठेवायला गेला शेतकरी किंवा सामान्य माणूस तर बँकेत पैसे भरले तर तुमचे ते काळे पैसे होते म्हणून ते चोरासारखा भाव येतो आणि पैसे काढायला गेले तर भिकाऱ्यासारखी अवस्था लोकांची होते. 2 नोटा 4 नोटा असे देण्याची पद्धत आहे. त्यामुळे एकंदर निर्णयचा मुद्दा जो आहे, निर्णयाचा भाव आहे तो फार उच्चतम आहे. त्याबद्दल देश त्यांच्यावर भाळलेला आहे. देशाला वाटतं की हे सगळं फार चांगलं आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्याचा जो पार्ट आहे त्याच्यात सगळ्या देशातल्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. त्याचे परिणाम आज दिसणार नाहीत पण पुढच्या 31 मार्च पर्यंत सरकारचे वेगवेगळ्या राज्यांचे रेव्हेन्यू काय आहेत हे कळल्यावर आपल्याला धक्का बसेल की ज्या अपेक्षा होत्या त्याच्या 70% किंवा 60%च रेव्हेन्यू राज्य सरकारला गोळा झालेला आहे. कारण ट्रान्झॅक्शन्स कमी होत आहेत. शेतीमाल असेल,
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचा कवडी मोलाने विक्री झालेली असेल, बँकांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये शेतकरी गेला तर त्याला पैसे आता देता येत नाहीत, घेता येत नाहीत. म्हणजे केंद्र सरकारने या देशातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्यावर असा कशासाठी अविश्वास दाखवला हेच मला कळत नाही. देशातले सगळेच लोक चुकीच्या मार्गाने काम करतात आणि त्यातल्या त्यात सहकारी विभाग, सहकार क्षेत्रातली लोक जास्त चुका करतात. म्हणून या देशात सहकारी क्षेत्रातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्यावर या सगळ्या संदर्भात त्यांना विश्वासात न घेण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे असं मला वाटतं. याच्यावर अनिल बोंडे यांचं उत्तर घ्या. त्याहीपेक्षा सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सरकार दखल का घेत नाही? एका ब्रेक नंतर या प्रश्नाची उत्तर पाहूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय नोटाबंदीची पाचर. नोटाबंदीची पाचर. आपल्यासोबत जयंत पाटील, अनिल बोंडे, नानासाहेब पाटील आणि योगेश खरे आहेत. जो दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो दुसरा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सरकार दखल का घेत नाहीये. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सरकार दखल का घेत नाहीये. जयंत पाटील, मगाशी तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे. भारतीय जनता सध्या नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वावर भाळलेली आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध ऍक्शन घेणारा माणूस आपल्याला मिळाला असं त्याला वाटतंय. परंतु त्या निर्णयामध्ये अंमलबजावणीचा फार मोठा भाग असतो. त्याच्यातल्या त्रुटी झाकण्याकरता म्हणून आज सरकार वेगवेगळ्या क्लुप्त्या काढतंय. कधी म्हणतंय महाबीजकडून बीज घ्या, त्यातल्या जुन्या नोटा द्या. आता अनिल बोंडे म्हणतायत हमी बोलीवर तुम्ही बीज उचला, चेकनी पैसे द्या. हे जे सगळं सुरू आहे याच्यामधून सरकार या शेतकऱ्यांच्या अवस्थेची दखल घेते असं आपल्याला वाटतं का जयंतराव? सरकार रोज 2 दिवसांनी नवे नवे निर्णय घेते आणि जशा समस्या येतील तसे निर्णय घेत असल्यामुळं याचा अर्थ जाहीर आहे की सरकारने या सगळ्याचा होमवर्क व्यवस्थित केलेला नाही. सरकारकडे आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना भेटले, मुख्यमंत्री केंद्र सरकारशी बोलले, परिणाम शून्य. त्यामुळं या पक्षामध्ये आणि या सरकारमध्ये मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार यांना काहीही से नाहीये. देयर इज ओनली वन मॅन इन दिस कंट्री, नरेंद्र मोदी. जे निर्णय घेतात त्यांच्यापर्यंत पोचायला समस्यांना वेळ लागला तर समस्या सुटल्या जात नाहीत आणि त्याचा परिणाम या देशातल्या गोरगरीब कोट्यावधी लोकांना, सर्वसामान्य सरळ आयुष्य जगणाऱ्या सामान्य माणसावर व्हायला लागलाय. नोटबंदीचा परिणाम हा चांगला होईल अशी अपेक्षा होती, पण नोटबंदीतनं या देशातल्या 99% जनतेला भरडलं जाईल असं कधी वाटलं नव्हतं. आजच सकाळी आपल्या नाशिकमध्ये देवल नावाचे सिनियर सिटीजन यांचा लाईनीत उभा राहताना राहिलेले होते नोटा बदलायला, त्यांचा मृत्यू झाला. हे 70-71 लोकांचा मृत्यू या देशात झाला तो फक्त लाईनमध्ये उभा राहून. त्यांची घोषणा आहे की ही शेवटची लाईन आहे. ती शेवटची लाईन या देशातल्या 70-71 लोकांच्या बाबतीत खरी ठरली आणि या बाबतीत या देशात ही शेवटची लाईन आहे, इथनं पुढे लाईन लावावी लागणार नाही अशी जी चुकीची माहिती दिली जाते. या देशात आणखीन सिस्टमॅटिक रिफॉर्म्स करा. सिस्टमॅटिक रिफॉर्म्स करत असताना तुम्हाला हा देश डोक्यावर घेईल, पण तुम्ही प्रत्येक घरातल्या आया बहिणींना आणि शेतकऱ्याला, शेतमजुराला ओळीत उभा करायला लावलं स्वतःचाच पैसा घेण्यासाठी, तर मला वाटतं की हे बरं नाही. राज्य करायचं असतं ते लोकांना गरिबाला त्रास न होता श्रीमंताच्या खिशातले पैसे सरकारमध्ये आणून देशाचा प्रगती करणं, याला राज्य जास्त फाईन ट्युनिंग करून राज्य करण्याचा केलं जातं असं म्हणतात. इथे आपण गरिबांना लाईनीत उभा केलंय, श्रीमंत नोटा बदलतोय, वेगवेगळ्या बँकातनं 2-2, 4-4, 10-10, 15-15 कोटी रुपये बदलण्यासाठी एजंट तयार झालेले आहेत. 30%, 35% आणि जसे 31 डिसेंबर जवळ येईल त्यावेळी कदाचित हा आकडा 50% होईल. म्हणजे तुम्ही 1 कोटी दिले की आज 35 लाख वजा करून उरलेले पैसे तुम्हाला देण्याची व्यवस्था ह्या देशात आहे. हे कुणासाठी? श्रीमंतासाठी. म्हणजे नरेंद्र मोदींच्या एका निर्णयाने पैसे देण्या घेण्यातही मोठं कमिशन हा नवा व्यवसाय देशात तयार झालेला आहे. आपण सोनं घ्यायला गेला तर 1500च्या नोटात 51,000 रुपये तोळा आणि तुम्ही 100च्या नोटा घेऊन घेतला तर 31,000 रुपये तोळा. हा फरक जो आहे हा नरेंद्र मोदींना दिसला पाहिजे. केंद्र सरकारने याच्यावर काहीतरी बंधन आणली पाहिजे.
ते याच्यात- काही न होता राजरोज काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा देशात चालू झाला आणि तो 31 मार्च पर्यंत नाही, 31 मार्च पर्यंत चालेल, 31 डिसेंबर नाही, 31 मार्च पर्यंत चालेल. आणि त्यात चार्टर्ड अकाउंटंटच्या मदतीने आपले श्रीमंत लोक काळे पैसे पांढरे करतायत आणि शेतकरी मात्र बिचारा हातबलतेनं लाईन मध्ये उभा राहतोय आणि आपल्याच पैशाची अगदी पुन्हा बरोबर. भीक मागतोय. जयंतराव, तुम्ही आत्ताच्या परिस्थितीचं अगदी यथार्थ वर्णन केलं. अनिल बोंडे, तुम्हाला आणखीन एक सांगतो, बाजार समित्यांचे अनेक अधिकारी या निमित्ताने आपला काळा पैसा पांढरा करून घेत आहेत. बँकांमधले अधिकारी तर करतायत, परंतु बाजार समित्यांचे संचालक सुद्धा करतायत, अडते करतायत, शेतकरी आल्यानंतर भाव पाडून घेत आहेत. हे सगळं तुम्हाला दिसत नाहीये का? हे सगळं कुठेतरी दुरुस्त व्हावं असं तुमच्या सरकारला वाटत नाहीये का? त्याकरता काय पावलं उचललेत तुम्ही? उदयजी, जयंतराव जे सांगतात ते अर्धसत्य सांगतात आहे आणि अर्धसत्य याप्रमाणे सांगतात की खरं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पैसे टाकता येत नाही, परंतु पैसे काढता येतात. ही एक गोष्ट खरी आहे की सगळ्याच बँकांना कॅश क्रंच आहे. परंतु आता जयंतराव जर एवढ्या कॉन्फिडेंटली म्हणतात आहे की बँकेच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून 1 कोटीचे 35 कोटी कापून पैसे दिले जातात, अशी एखादी घटना जयंतरावांनी समोर आणावी एक जागरूक विरोधी पक्षनेता म्हणून. कारण की उगीच असं सांगण्यात आणि गैरसमज पसरवण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. आपली मीडिया आहे, आपल्या मीडियाने किती असे केसेस समोर आणले की 1 कोटीचे 35 लाख रुपये कापून 65 लाखाच्या नवीन नोटा देण्यात आल्या म्हणून. आणि म्हणून कोणत्याही चांगल्या गोष्टी निर्णयाच्या बाबतीतही जर विरोधी पक्षनेता किंवा भारताच्या जबाबदार नेत्यांनी त्या चांगल्या निर्णयाची पाठराखण ठेवू नये, हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. ही गोष्ट नक्की आहे की कॅश क्रंच आहे, लोकांना त्रास होतोय आणि हे माननीय पंतप्रधान आणि माननीय अर्थमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाकारलेलं नाही. आणि त्या परिस्थितीमधून देशाला संकटामधून बाहेर काढण्याकरता एवढा त्रास सहन करावा लागेल हे वारंवार आवाहन केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यामध्ये गैरसमज पसरवणं, मला सांगा अशा किती केसेस आपल्याला मिळाल्या की 1 कोटी रुपये दिले आणि 35 लाख रुपये कापून 65 लाख रुपये त्या अधिकाऱ्यांनी दिले म्हणून. हा, मला माहित आहे की या गोष्टीचा गैरफायदा काही व्यापारी घेतात आहे. अनिल बोंडे घेतात आहे व्यापारी, काही लोक घेतात आहे. परंतु त्यावर नियंत्रण मिळवण्याकरता शासनाने जे पावलं उचलले की कापूस जर विकायचा असला तर सीसीआयचे केंद्र सुरू केले आणि डायरेक्ट पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होतात आहे. आज ज्वारीसाठी सुद्धा नाफेडच्या मार्फत केंद्र सुरू झाले, ज्वारीचे सुद्धा पैसे जमा होतात आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की कोणतंही रब्बीचं बियाणं घ्यायचं असलं तरी रब्बीचं बियाणं मिळते, खतं मिळतात आहे, त्याची सुद्धा गॅरंटी घेतलेली आहे. आणि त्यामुळं या गोष्टीचा उगीचाच भाऊ निर्माण करण्याचा प्रयत्न केला ना. यांनी जन आक्रोश मोर्चा काढला, किती लोक आक्रोश करायला गेले. आणि म्हणून लोकांची खरा मुद्दा आहे, ही तयारी आहे की देशासाठी आम्हाला हा त्रास सहन करायचा, ही तयारी आहे. आणि त्यामुळं जो हा प्रयत्न आहे की संपूर्णतः भ्रष्टाचार नष्ट करण्याकरता प्रत्येकालाच सहन करावं लागेल. भ्रष्टाचार नष्ट करण्याकरता आपल्याला एका रिफॉर्मसाठी जे सहन करायचं आहे त्यासाठी लोकांची तयारी आहे. परंतु या लोकांची तयारी नाही की ज्यांना कदाचित त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून स्वतःचे पैसे व्हाईट करायचे असतील, असं सुद्धा अनेक लोक बोलतात. मी स्पष्ट आरोप करणार नाही, परंतु असं जे लोकांना वाटतं त्यावर जर नियंत्रण केलं नाही तर मला असं वाटतं की त्यामध्ये काही वाईट नाही. अनिल बोंडे, राजकीय नेत्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून आपल्या ब्लॅकचे व्हाईट करायचे याचे जसे पुरावे तुम्हाला आता देता येत नाहीयेत, तसेच या बँकांमधून किंवा कृषी उत्पन्न बाजार समित्यातल्या अधिकाऱ्यांनी आपले ब्लॅकचे व्हाईट केले याचे पुरावे तुम्ही कसे काय मागू शकता हे मला कळत नाहीये. एनिवे, नानासाहेब, रब्बीचा हंगामाचं बियाणं घ्यायला शेतकऱ्यांकडे पैसे आहेत असा जो दावा केला जातोय की त्यात कुठलीही अडचण नाही असं सांगितलं जात आहे, हे कितपत खरं आहे नानासाहेब? आपला अनुभव काय आहे? शेतकऱ्यांच्या या अवस्थेची दखल सरकारनं घेतली आहे, उपाययोजना तातडीनं केल्यात असं वाटतंय आपल्याला आत्ताची अवस्था बघता? याची वस्तुस्थिती सर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेली आहे. काही नोटाबंदीचा निर्णय घेताना कृषी क्षेत्राचा जर प्राथमिकतेने विचार केला असता तर या फार क्षुल्लक गोष्टी याची अडचणच आली नसते. पण आता प्रॉब्लेम उभे राहिल्यानंतर त्या गोष्टी समोर येतात. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे महाबीजचे रिटेल शॉप्स नाही
त्याच्यामुळे तिथं जुनी नोट चालायचा विषय येत नाही आणि व्यापारी जुनी नोट घेत नाही आणि चेकची विश्वासार्हता नाही. कारण प्रत्येक शेतकऱ्याचे बँकेत अकाउंट जरी असले तर शेतकऱ्याने आतापर्यंत कधी चेकनी ट्रान्झॅक्शन केले नाही. तो चेक कॅश होईल का? कारण व्यवहारामध्ये ऑनलाईन पेमेंट किंवा RTGS हे जसं डायरेक्ट कॅश मोडमध्ये जातं तसं चेक रिअलाइज होईल तो जोपर्यंत अकाउंटला पैसा येत नाही तोपर्यंत त्याची विश्वासार्हता नसते. त्याच्यामुळे शेतकरी वर्ग जो बँकेपासून फार दूर होता त्याला ह्या फॅसिलिटी मिळणं शक्य नाही. आणि हेच गोष्ट करताना मार्केट कमिटीच्या बाबतीत हेच झालं का आपल्या APMC मध्ये आत्तापर्यंतची जी प्रचलित पद्धत होती ती 100% कॅशची पद्धत होती. मग सरकारने याच्यावर स्कीम द्यायला पाहिजे होती का जिथं 100% व्यवहार हे कॅशने होतात मग अशा ठिकाणी काय अडचणी येऊ शकतात आणि त्याचं सोल्युशन आपण कशा प्रकारे दिलं पाहिजे ती आज कोणती व्यवस्था नाही. आमच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी 8 बँकांचे नावं APMCना दिले का ह्या बँकेचे चेक वापरून तुम्ही ट्रान्झॅक्शन करा. ते चेक क्लिअर व्हायला 8-8, 10-10 दिवस लागतात आणि एवढे करून ते जर रिअलाइज नाही झाले तर शेतकऱ्यांनी मग त्या व्यापाऱ्यांवर 138 करायची का? ह्या सगळ्या गोष्टी आहे. हे सगळं स्विफ्टली होऊ शकतं पण विशेषतः याच्यामध्ये जी मार्केटिंग सिस्टीम असतील संबंधित अधिकारी असतील APMC मध्ये एवढं कोट्यवधी रुपयाचं जे सर्क्युलेशन होतं तर त्याच्यासाठी आपण काय योजना देऊ शकतो याचा जर विचार केला असता तर हा काय अनसॉल्युबल प्रॉब्लेम नाहीये. तो सोल्युशन त्याचं निघू शकतं पण त्या दृष्टीने सरकारमार्फत कोणतेही पावलं उचलले गेलेले नाही हे महत्वाचं आहे. परंतु योगेश मी आतापर्यंत संत्रा डाळिंब टोमॅटो हे समजू शकत होतो परंतु गूळ आणि दूध आणि कापूस यांची विक्री करून सुद्धा आता शेतकऱ्याच्या हातात पैसे येत नाहीयेत. मग कोणत्या टाईपचा शेतकरी कोणतं पीक घेणारा शेतकरी आज सुखात आहे असं वाटतं आपल्याला की ज्याला पैसे मिळत आहेत? मला वाटतं कुठल्याही शेतकऱ्याला हातात काहीही पडत नाही आहे कारण की एकतर भाव कोसळलेले आहेत, दुसऱ्या बाजूला 500,000च्या नोटा देऊन त्यांची कुचंबणा केली जाते. ते आपण दुसऱ्या बाजूला बाहेरच्या बाजूला त्याला जर आपल्या काही खरेदी करायची असेल बियाणे किंवा खतं घ्यायची असतील आपल्या रोजच्या मजुरांना पैसे द्यायचे असतील तर त्याच्यासाठी त्याच्याकडे पैसे नाही आहेत. तो सुद्धा 500,000च्या नोटा त्याला ज्या मिळत आहेत तोच त्या मजुरांच्या हाती सोपवतोय आणि मजुरांच्या बिचाराच्या अकाउंटवर ते टाकण्यासाठी तो त्यांना सांगतोय. ही सगळी चेन सुरू झालेली आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान होतंय ते शेतकऱ्याचं होतंय. कुठल्याही मालाला सध्या चांगले भाव मिळत आहेत असं कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे एकूण ह्या सगळ्या चक्रामध्ये शेतकरी अडकतोय आणि इतकंच नाही तर शेतकऱ्याच्या जीवावर म्हणजे शेतकऱ्यासाठी फॅसिलिटीज दिल्या जात आहेत सरकारकडून मात्र त्याचा फायदा सरकारी सहकार विभागातली लोक त्याचबरोबर APMC बाजार समितीतली लोक आणि त्याचबरोबर बाकी काही अधिकारी या सगळा फायदा करून घेत आहेत आणि शेतकऱ्याच्या जीवावर सगळा पैसा व्हाईट केला जातोय. आजचा आकडा जर आपण नाशिकमधला बघितला तर जवळजवळ रोज 25 कोटी रुपये हे व्हाईट होत आहेत आणि हे येत्या 30 डिसेंबरपर्यंत असेच व्हाईट होणार आहेत आणि शेतकऱ्याच्या अकाउंटवर मात्र याचा लोड येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्याला हे सदृश्य स्वरूपात दिसतंय पण पुढच्या काळामध्ये ज्यावेळेस आयकराच्या नोटिसा 30 डिसेंबर नंतर 31 डिसेंबर नंतर येऊ लागतील आणि शेतकऱ्याला त्याचं विवरण मागितले जातील त्यावेळेस शेतकरी खऱ्या अर्थानं अडचणीत येणार आहे आणि आयकरच्या कचाट्यात नसलेला हा शेतकरी या सगळ्या चक्रामध्ये आता फसणार आहे. अनिल बोंडे, व्यापारी शेतीमालाचे नाशिवंत शेतीमालाचे भाव पाडून मागतायत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी टोमॅटोचा आपल्याला सगळा रिपोर्ट दाखवला. आमच्याकडे वांग्याचा असा रिपोर्ट आहे की एकेकाळी 30 आणि 35 रुपयांनी जाणारा वांगी आता 2 आणि 3 रुपयांनी विकतोय शेतकरी. हे सगळं भाव पाडणं आपल्या सरकारला दिसत नाहीये. आपण याच्यात काही मध्ये पाऊल उचलू शकत नाही, हे थांबवू शकत नाही आहात. हे इतकं रॉकेट सायन्स आहे, इच्छाशक्तीचा अभाव आहे का तुम्हाला हेच व्हायला हवं होतं? उदयजी, मला एक सिंपल प्रश्न मी तुम्हाला विचारतो की पहिल्यांदा कांद्याचे वांग्याचे भाव उतरलेले आहे का? पहिल्यांदा उतरलेले आहे का? आजपर्यंत दरवर्षी अशी परिस्थिती यावेळेला निर्माण होते की एका वेळेला जर कांदे वांगे जर का ते मार्केटमध्ये आले, टोमॅटो आले तर मला माहित आहे ना अनेक वेळा ही परिस्थिती होती. कारण की या नाशवंत पिकाला प्रोटेक्ट करणं ही शासनाची जबाबदारी आहे हे निश्चितपणे मी मानतो आणि मी शासनाकडे ती मागणी सुद्धा करणार आहे की जर शेतकऱ्याचे यामध्ये नुकसान होत असेल तर त्यावर उपाययोजना निश्चितपणे केल्या गेल्या पाहिजे हे सुचवायला काहीच हरकत नाही. परंतु जी शासनाने उपाययोजना केली आहे की रब्बीचे बियाणं मिळण्यासाठी केलेली उपाययोजना त्यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये कापूस CCIच्या मार्फत
त्याप्रमाणे ज्वारी आणि तुरी नाफेडच्या मार्फत खरेदी करणे आणि डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करणे. आणि आज एकदम शेतकऱ्याला अडाणी समजू नका. प्रत्येक शेतकऱ्याचं खातं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारने अनुदान प्रत्येक वेळेला जमा केलेलं आहे. प्रत्येक वेळेला जमा केलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते पैसे जमा केले जातात. आणि शेतकऱ्यांजवळ चेकबुकची सुविधा नसेल तरी ती उपलब्ध आताही केल्या जाऊ शकते. अनिल बोंडे आणि त्यामुळे हा शेतकऱ्यांना अनुदान दिलं, त्रास होतोय, शेतकऱ्यांना अनुदान दिलं अनिल बोंडे असं आपण सांगता. अनुदान मिळालंय, याचे पैसे आता काढता येतात. उद्या सकाळी नाशिक जिल्ह्यातला शेतकरी जर बँकेत गेला तर त्यातल्या अनुदानाचे आलेले पैसे त्याला काढता येतात का अनिल बोंडे? हो, काढता येतात. तुम्हाला सांगतो, अमरावती डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुद्धा शासनाचे पैसे जमा झालेले आहे आणि शेतकऱ्याला पैसे काढता येतात. कोणाला त्या बँकेमध्ये पैसे टाकता येत नाही, परंतु पैसे काढता येतात एवढं निश्चितपणे लक्षात घ्या. कारण की हा गैरसमज जो पसरवला आहे ना की सहकारी बँकामधून पैसे काढता येत नाही, हा चुकीचा समज आहे. त्यामधून पैसे काढता येतात, त्यामध्ये पैसे टाकता येत नाही, हे निश्चितपणे लक्षात घ्या. जयंतराव, काय सांगाल तुम्ही? आजपासून जी चर्चा चालू आहे त्याचा थीम काय आहे? नोटांची बंदी. त्यामुळं आज देशामध्ये सर्व बँकांच्याकडे नोटा बदलीसाठी केंद्र सरकार काही पैसे देत होतं, छापलेल्या नवीन प्रिंटेड नोटा, त्याचं एक्सचेंज होत होतं. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका या ग्रामीण भागाला सर्व करणाऱ्या त्यांना नोटाबंदीच्या या सगळ्या कामातनं बाजूला ठेवलं, नंबर 1. त्यामुळे या बँकांच्याकडे नव्या नोटाच येत नाहीयेत. त्यामुळे त्या नोटा देणं शेतकऱ्याला किंवा त्यांना पैसे देणं, पेमेंट करणं, किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या अकाउंटवर 10,000 रुपये आले आणि त्याने ते 10,000 रुपये मागायला गेले तर त्याला त्या पैसे मिळत नाहीत. त्यामुळं बोंडे साहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. सगळ्यात मोठं म्हणजे आज करन्सी नोट्सचं क्रायसिस आहे. नोट्सच फार मोठं कमतरता आहे आणि केंद्र सरकार नोटा छापतंय. त्या छापून आल्यानंतर मोदी साहेबांनी 50 दिवस का मागितले तर ते त्यासाठी मागितलेले आहेत. त्यामुळे बोंडे साहेबांचा, मी काय त्यांना दोष देत नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या परव्ह्यूमध्ये, त्यांच्या चौकटीमध्ये शेतकरी आणि शेतमजूर कधी नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या समस्या आजपर्यंत माहीत नव्हत्या. आता हळूहळू जशा समस्या येत आहेत तसं ते निर्णय घेत आहेत आणि त्या निर्णय घेईपर्यंत शेतकऱ्यांच्यावर फार मोठा अन्याय होतो. शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. निश्चितपणे तपासून घेऊ शकता की डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेमधून पैसे काढता येतात की नाही. आणि मला माहित आहे, कारण की मी काल स्वतः पाहिलं आहे, स्वतः अनुभव घेतलाय. डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेमधून पैसे काढता येतात. कॅश क्रंच आहे हे निश्चित आहे आणि प्रत्येक बँकांना लिमिटेड पैसा मिळतोय आणि म्हणून काही बँका हेही सांगतात की 4,000 2,000 घे, 3,000 घे. आमदारांना काढता येत आहे, तो शेतकऱ्यांना नाही काढता येत आहे. बोंडे साहेब, आमदारांना काढता येतात, आमदारांना काढता येत आहेत, शेतकऱ्यांना काढता येत नाही. हाच तर आमचा प्रश्न आहे. एक शेवटचा प्रश्न या कार्यक्रमातला. जयंतराव, तुम्ही म्हणताय हे सगळं सुधारायला वेळ लागेल, हे सगळं सुधारायला वेळ लागेल असं आपण म्हणताय. हे सगळं सुधारायला वेळ लागेल जयंतराव असं म्हणताय. तोपर्यंत शेतकऱ्यावर अन्याय झालेला असेल. मला सांगा, शेतकऱ्यावर अन्याय होऊन सुद्धा शेतकरी तुमच्या बाजूने का उभं राहत नाहीये? शेतकऱ्यांचा उद्रेक का होत नाहीये? कारण स्वच्छ आहे की या कृतीमुळे या देशामध्ये फार मोठे आनंदाचे दिवस येणार आहेत आणि या कृतीनंतर या देशातला काळं धन, या देशातला काळा बाजार, या देशातले ब्लॅक मार्केटर्स, या देशातलं ग्रे मार्केट हे सगळं नष्ट होणार आहे अशी एक आशा नरेंद्र मोदींनी या देशाला दिलेली आहे. पण जगाच्या पाठीवर आतापर्यंत अशा नोटबंदी करण्याने कोणत्याही देशाची प्रगती झालेली आहे किंवा त्या निर्णयामुळे त्या देशात फार मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे असं आजपर्यंत कधीही झालेलं नाही. आज नरेंद्र मोदी म्हणतात की कॅशलेस सोसायटी निर्माण करायला पाहिजे. अहो, या महाराष्ट्रामध्ये 28,000 मध्ये फक्त 6,000 गावं आहेत की जिथं बँका आहेत. एटीएम तर फारच लांब. एटीएम हे नगरपालिका आणि शहरात आहेत, पण बँका अस्तित्वात असणारी या राज्यात फक्त 6 ते 6,000 गावं असतील. त्यामुळं या देशात आणि आपल्या इथं जावं, लांब कशाला, चंद्रपूर, गडचिरोली या भागात जे डेन्स फॉरेस्ट आहे तिथल्या तर लोकांना माहिती नसेल 500 आणि 1000च्या नोटा रद्द मोदी साहेबांनी आपल्या केल्यात म्हणून. त्यामुळं या देशात साक्षरता, डिजिटल डिवाइड
हे फार मोठं आहे. या देशात गरीब आणि श्रीमंत असा जो फरक आहे तो तर आहेच आहे, पण या देशात डिजिटल ऍक्सेस असणारे, डिजिटल टेक्नॉलॉजीचा ऍक्सेस असणारा वर्ग हा फार लहान आहे आणि डिजिटल जगापासून मैलोन मैल दूर असणारा असा या फार मोठा देशातला 80% वर्ग वर्ग आहे. आहे. आज आपण कुठल्याही शेतकऱ्याला सांगितलं की तू क्रेडिट कार्ड काढ, तर माझ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने क्रेडिट कार्डची, डेबिट कार्डची योजना काढली. किती लोकांनी त्याचा फायदा घेतला? काहीच नाही. एक 2, 3, 4% किंवा 1000-2000 लोकांनी. बरोबर आहे. प्रेक्षक, नोटाबंदीची पाचर या विषयावरची गंभीर चर्चा आपण पाहिलीत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर शेतीमालाचे भाव कमी झालेत हे भाजपचे आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी मान्य केलं, पण त्यासाठी नोटाबंदी हे एकमेव कारण नाही असं एक काहीसं चलाख उत्तर त्यांनी दिलं. यंदा चांगलं पीक आलं, त्याच्यामुळे भावात चढ उतार हे होतच असतात. या सगळ्या प्रश्नावर सरकार गंभीर आहे, निश्चित उपाययोजना करत आहे असं त्यांनी सांगितलं. परंतु या उपाययोजना किती प्रमाणात इफेक्टिव्ह आहेत हे मात्र समोर आलं नाही. नोटाबंदीमुळे कृषी अर्थव्यवस्थेला फटका बसलाय. 2000ची नोट मजूर आणि शेतकरी घेत नाहीत. खतांच्या दुकानात जुन्या नोटा चालत नाहीत. याकडे नाफेडचे सदस्य नानासाहेब पाटील यांनी लक्ष वेधलं. शेतकरी प्रामुख्यानं रोखीनं व्यवहार करतात, त्यामुळे नोटाबंदीमुळे रोखीचे व्यवहारच ठप्प झाले आहेत हे वास्तव योगेश खरे यांनी आपल्या निदर्शनाला आणलं. काळा पैसा शोधण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. यामागचा उद्देश चांगला आहे, पण अंमलबजावणीचं काय? 1% लोकांचा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 99% लोकांना वेठीला धरायचं काम सरकारने केलं असा मुद्दा माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मांडला. नोटाबंदीमुळे सगळ्याच राज्यांचं उत्पन्न कमी होणार आहे, अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडणार आहे. केंद्रानं जीएसटीचा निर्णय पुढे ढकलला तर मला आश्चर्य वाटायला नको असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. प्रेक्षको, आधी दुष्काळ होता, पण आता सुकाळ आहे. परंतु या दुष्काळानंतर सुकाळ आणि सुकाळानंतर आली नोटबंदी, यामुळे शेतकरी पार बेटाकुटीला आलाय. आसमानी संकटं कमी झाली, पण आता हे सुलतानी संकट आलंय असं त्याला वाटतंय. अशा वेळी या अन्नदाता शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची गरज आहे. या पुढच्या काळात तरी शेतकऱ्याला भेडसावणाऱ्या नोटांच्या अडचणी सरकारनं गांभीर्यानं घेतल्या पाहिजेत. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या विरोधकांनी त्यावर आवाज उठवायला पाहिजे. नोटाबंदीच्या निर्णयानं जी शेतकऱ्यांची पाचर मारली गेली आहे ती काढायला हवी. या अडचणीच्या काळात कोणीतरी आपल्या पाठीशी आहे हा विश्वास बळीराजाला द्यायला हवा. जनआक्रोशाला प्रतिसाद मिळाला नाही याचा अर्थ जनतेचा आक्रोश नाही असं म्हणता येणार नाही. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.